आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अँग्री बर्ड सर, तुम्ही माझा नंबर अँग्री बर्ड नावाने सेव्ह केलाय? फोन एक मिनिट, तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टी का चेक करताय? तुम्हाला फक्त फोन लावायला दिलाय, मी तेवढं काम करा ना. माझ्या पर्सनल गोष्टी आहेत, फोन चेक करत बसू नका इकडे. सर, मी बाकीचं काही चेक करत नाही, मी फक्त माझा नंबर काय नावाने सेव्ह केलाय ना हे बघत होते. आणि तुम्हाला मी अँग्री बर्ड वाटते? वाटत नसतं तर का सेव्ह केलं असतं? सर, तुम्ही हसू नका, मला आता खरंच राग येतोय. एक्झॅक्टली, राग येतोय म्हणूनच तर तुमचं ना अँग्री बर्ड म्हणून सेव्ह केलंय ना. आणि हा जो काही राग आहे ना, हा सतत तुमच्या नाकावर असतो, सतत. आणि दुसरं म्हणजे स्थिरता अजिबात नाही हा तुमच्यात. एखाद्या पक्षासारखे फडफड करत असतात सतत. फडफड म्हणजे मी फडफड करते? हो, तुम्ही फडफड करता. मला आठवतं आपण कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा आपल्याला रात्रभर फक्त एका रूम मध्ये ऍडजस्ट करायचं होतं, पण नाही रात्रभर तुम्ही फक्त फडफड करत. आठवतंय ना? म्हणून अँग्री बर्ड इतकं ऍप्ट नाव सुचलंय ना मला. सिरियसली खूप सूट करतं तुम्हाला. ठीक, आता मी तुमचा नंबर ना काय नावाने सेव्ह करते ते तुम्ही बघाच. कुठल्या नावाने सेव्ह करणार? आता मला सुचत नाहीये, पण तुम्ही जसं माझा नंबर अँग्री बर्ड नावाने सेव्ह केला ना, तसंच मी तुमचा नंबर पण ना काहीतरी नावाने सेव्ह करणार. नाही जमणार तुम्हाला, खूप क्रिएटिव्ह माइंड लागतं त्याकरता. लुक एट योरसेल्फ. एक्झॅक्टली त्या अँग्री बर्ड सारखा दिसताय तुम्ही. इनफॅक्ट आज तर कलर सुद्धा मॅच झालाय कपड्यांचा. म्हणून अँग्री बर्ड. आणि बाय द वे, फोन आईला लावायला दिलाय, सो प्लीज आधी ते करा. आई फोन का नाही उचलत आहे? मामाला लावते फोन. देवांशरावचा फोन. हा देवांशराव, नमस्कार. मामा, सई बोलते मी. अरे सई बाळा, बोल. मामा, आई फोन का नाही उचलत? अरे किती फोन केले तिला. कुठे बाहेर गेली आहे का ती? नाही, आहे की घरातच. बर, तू आता आईला सांग की आवरून ठेवू म्हणून ना, आम्ही निघालोय. आणि सांग उशीर करू नको, कारण आम्हाला पण लवकर निघायचं. सरांची मीटिंग आहे, त्यांना उशीर नको ना व्हायला म्हणून. हो बाळा, सांगतो. या तुम्ही, या लवकर या. हो, बाय. थँक्यू. वेलकम. अरे या ये सई, ये या देवांशराव, या. आई, नव दाम्पत्य आलंय ग. बसा ना. आलोय मामा. हो. अरे मी देते ना पाणी. हा जरा बस. तुला आणू? नाही, तू बस. कशी आहेस? कशी दिसते मी? आता देवांशरावांची साथ मिळाली आहे तुला, त्यामुळे आमची सगळी काळजीच मिटली. बरं, ताई आवडते, येईलच इतक्यात. देवांशराव, मी हात जोडून माफी मागतो तुमची. म्हणजे लग्नामध्ये जे काही घडलं ते घडायला नको होतं, एवढंच सांगतो. माझ्या मुलीमुळे तुमची मान खाली गेली. मामा, तुम्ही प्लीज माफी मागू नका. तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा. आणि सी जे काही घडलंय
मला माहिती आहे त्यात तुमची काही चूक नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला दोष देणारच नाहीये. सई, देवांशरावांसारखा भला माणूस या जगात शोधून सापडणार नाही. कायम त्यांची साथ दे. मामा, हे गिफ्ट्स आईंनी पाठवले तुमच्यासाठी. अगं, याची काय गरज होती? आई का एवढा वेळ लावते? तूच बघ. हो ना. आई, 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 आई कशी आहेस तू? छान. चल. आई काय पडतं? आयुष्यमान बसा ना तुम्ही. नाही आई, बसा वगैरे काही नाही. यांना उशीर होतो, मीटिंगला जायचंय ना. तू बॅग भरून ठेवली आहेस ना? आपण लगेच निघतोय ना आता. मामा, हे बघ, मला माफ कर, पण मी आता जास्त वेळ नाही थांबू शकत. मी निवांत तुला भेटायला येईल, ठीक आहे? आई, आपण आता लगेच निघतोय. चल. सई बाळा, माझं ऐकून घे ना. मी नाही येऊ शकत तुमच्याकडे. नाही येऊ शकत म्हणजे? अगं, आपलं कालच बोलणं झालं होतं ना, तू तयार राहा, मी तुला घ्यायला येते म्हणून. मग आता का नाही म्हणतेस? हा, आणि आम्ही दोघे तुम्हालाच घ्यायला आलोय आई. सी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आईला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही घरी येत आहे म्हणून, आणि तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये, सो रिलॅक्स. हे राहायला आलातच तर मी तुमच्या मुलीचं जगणं मुश्किल करून ठेवेन. घरी तर सगळे वाट बघतायत तुमची, आणि सई तर कालपासून एक्साइटेड होता तुम्ही येत आहे म्हणून. मला असं ऑकवर्ड होतंय का तुम्ही घरी राहायला येत आहे म्हणून? सी, असं असेल तर प्लीज अजिबात काळजी करू नका. आफ्टर ऑल आता आपण एक फॅमिली आहोत. तुम्ही बिंदास चला आमच्या बरोबर. मला सांगा तुमची बॅग कुठे आहे, मी घेतो. चला सांगा. नाही जावई बापू, नको. मला माफ करा. मला कळतंय तुम्ही मनापासून बोलताय, पण मी नाही येऊ शकत तुमच्याकडे. आई, अगं काय झालंय तुला? तू का नाही म्हणतेस ना, तेच कळत नाहीये मला. आई, मला सांग, तुला कोणी काय बोललंय का? अगं, मला कोण कशाला बोलेल? मीच विचार केला. अगं, हे बघ, असं मुलीच्या सासरी जाऊन राहणं बरं दिसतं का? आता तुझ्याकडे येणारी जाणारी माणसं काय म्हणतील, काय वाटेल त्यांना? आणि तुला नावं ठेवलेलं मला अजिबात नाही आवडणार. आई, आता जग बदललंय, लोकांचा दृष्टिकोन बदललाय. तू या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. मला बाकीचं काही माहित नाहीये. तू माझ्यासोबत येणार आहेस. चल. एक्झॅक्टली, सई एकदम करेक्ट बोलतात आई. सी, तुम्हाला तिथे कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. आणि राहिला प्रश्न तुम्हाला ऑकवर्ड वाटण्याचा, तर आम्ही आहोत ना सगळे तुमच्या सोबतीला. तसं काही होणार नाही. तुम्हाला असं फीलच होणार नाही की तुम्ही दुसऱ्या कुठल्या घरी आलात. आणि दुसऱ्यांचं घर नाहीच आहे, ते तुमच्या मुलीचं घर, आणि तुमच्या मुलीचं घर म्हणजे तुमचंच घर. सो प्लीज इतका विचार करू नका आणि चला आमच्या बरोबर. आणि आई, सईला पण सतत तुमच्या तब्येतीची काळजी लागून असते. अहो, तुम्ही जर आलात आमच्या बरोबर राहिलात तर त्यांची पण काळजी मिळेल. जावई बापू, सई, हात जोडते तुमच्या पुढे, पण मला आग्रह करू नका. मी नाही येऊ शकत तुमच्याकडे. ताई, अगं असं काय करतेस? तुझी लेक आणि जावई तुला न्यायला आलेत आणि तू सरळ नाही म्हणतेस. काल आपलं बोलणं झालं ना, तू जायला तयारी झाली होतीस, मग आज एकदम अचानक काय झालं? अरे मधू, असं काय करतोयस? हे बघ, माझ्या गरजेच्या वेळीस तू माझ्या मदतीला आला होतास, आणि मला तुला असं सोडून नाही जायचंय कुठं. माझं जे काय व्हायचंय ना
ते या घरातच होते. सई, बाळा, मला कळतंय माझी काळजी आहे तुला, पण माझं आई, तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. जावई बापू, मोठ्या मनानं तुम्ही मला इथं घ्यायला आलात. मला तुमच्यासोबत नेण्याचा आग्रह पण करतायत, पण खरंच माझा पाय निघत नाही हो या घरातून. माफ करा, मी नाही येणार. माझ्या लेकीची काळजी घ्या. आई, तू येणार म्हणून मी किती खुश होते, आणि तू आता अचानक नाही येणार म्हणतेस. मला सांग ना, काय झालंय नक्की? अगं, कशाला काय होईल मला? हे बघ सई, मला कळतंय मी तुझं मन दुखावलंय, पण मला माझा निर्णय घेऊ दे ना. माझ्या निर्णयाचा मान राख. ठीक आहे, आता तुझी यायची इच्छाच नाहीये तर मी तुला जबरदस्ती नाही करणार. येते, आशीर्वाद राहू दे. सुखानं संसार करा. मामा, एक मिनिट. तुझ्या आवडीची काजू कतली. चल, मी येतो सोडायला. या. देवाश्राव, माफ करा, पण तुमची खेप वाया गेली. नाही अहो, ताई काल म्हणाली होती की तुमच्या बरोबर येते म्हणून, पण आज अचानक तिला काय झालं काय माहित. ओके, त्यांची इच्छाच नाही म्हणल्यावर आपण तरी काय करणार, आणि त्यांना अशी जबरदस्ती नाही ना करू शकत आपण. ओके, मी येतो. मामा, अंजलीचं काय झालं? कुठे काय कळलं? नाही ना, काहीच पत्ता नाही तिचा. तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे मी चौकशी केली, कोणाला काहीच माहित नाही. तर मी तिला फोन करतोय तर तिचा फोन लागत नाही, ती आपणही काही कॉन्टॅक्ट करत नाही. खरं तर तिने कॉल करून तरी कळवायला हवं ना की ती ठीक आहे की नाहीये. काय तेवढी अक्कल असते तर काय हवं होतं? देवांशराव बरोबर लग्न करायचं म्हणून धडपडत होती. शेवटी सगळ्या प्रकारची नाटकं करून ते लग्न जमवून आणलं आणि लग्न सोडून पळून गेले. काय म्हणावं आता याला? आता जे काही होईल ना तिच्या आयुष्यामध्ये, सगळी तिच्याच कर्माची फळं असणार. बाप म्हणून वाटायची ती काळजी वाटणारच ना मला. मामा, हे बघ, तू काळजी करू नकोस. आणि आपली अंजली हुशार आहे, तिला स्वतःची काळजी घेता येते. आणि तिलाही काही दिवसानंतर कळेल ना की घरापासून लांब गेल्यावर काय होतं. येईल ती थोड्या दिवसातच. मला काही काही वेळेला असं वाटतं ना की ती लांब आहे ना तेच चांगलं आहे. नाही, ती जर का माझ्या समोर आली ना, माझ्यातून काय घडेल सांगता येत नाही. मामा, जे काही केलंय त्याबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाही. प्लीज, हे बघ, असं काही म्हणू नकोस. हा, काही झालं तरी अंजली आपली आहे. हं, आणि तूच जर तिला असं दूर केलंस तर नंतर तिला कोणाचा आधार राहणार सांग? मग हा विचार आधी करायला नको होता का? मामा, हे बघ, तू आता शांत हो. चिडचिड करून काहीच होणार नाही. आणि हे बघ, अंजली ठीक असेल. आपण फक्त आता देवाला एकच प्रार्थना करूयात की ती जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असावी.
पण आईने सोबत यायला हवं होतं ना रे आज. बिचारीने आयुष्यभर कष्ट केले. वाटलं होतं आता कुठेतरी तिला मी आराम देऊ शकते. तिला काय हवंय काय नकोय सगळं बघितलं असतं ना मी. तिची काळजी घेतली असती. नाही ऐकलं माझं आणि नाही आली माझ्यासोबत. सई सई शांत हो. हे बघ, तिला असं वाटलं असेल की आपण लेकीच्या सासरी जाऊन कसं काय राहायचं. तुम्ही जेव्हापासून आमच्या घरी राहायला आलात ना त्यानंतर ताई कधीही कुठेही बाहेर गेलेली नाही. माहितीये ना तुला. तू नको तिची काळजी करूस. मी आहे तिच्या बरोबर. तू आता फक्त तुझी आणि देवांशांची काळजी घे. येते. आता का तोंड पडून बसलीस. चांगली तुझी मुलगी आली होती ना इथे. तिला माघारी पाठवलीस. कसं वाटलं असेल तिला. तुला कळत कसं नाही मधू. मी जर तिथं गेले असते तर सईलाच त्रास झाला असता. अगं जावई बापू स्वतः आले होते ना आणि ते म्हणाले ना की तुला त्यांच्या घरी नेण्यामध्ये त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं चांगली छान आरामात राहिली असतीस तिथे तू. पण तुला आराम नकोय ना. तुला काय समजायचं ते समज. हट्टी असतो हट्टी. अगं इथे इन घरात 3 माणसं. त्यात तू जर का सईकडे गेली असतीस तर आम्ही दोघंच राहिलो असतो. आणि मग दोघांची अशी किती कामं असणार केली असती आम्ही. नाही पण तुला जर का ललिताची बोलणीच खायची असतील तर मी काहीच करू शकत नाही. अहो मला कशाला मध्ये ओढताय. आणि कधी नव्हे तो तुमच्या बहिणीने अगदी योग्य निर्णय घेतला. चला केलेल्या उपकाराची थोडी तरी जाणीव आहे म्हणायची. आणि वंच तिकडे निघून गेल्या असत्या तर घरातली कामं कोणी केली असती. नाही माहितीये मला. आहेत 2-3च माणसं आहेत घरात पण कामं असतात ना. 2-3 वेळेचं गिळायला तर लागतच ना. तुम्ही निघून गेला असतात पॉलिसांची कामं करायला. मग काय मी एकटीने मरमर करायची होती घरात. बरं झालं वंच नाही गेल्या ते. हो तुला ती फक्त इथे कामं करायला हवी आहे ना. किती स्वार्थी बाई आहेस ग तू. इतकी वर्ष तिच्याकडनं कामं करून घेतलीस ना. अगदी मोलकर्णीसारखं राबवलंस तिला. आता जरा कुठं सुख तिच्या पदरामध्ये पडतंय तर त्यातही तू मोडता का. मी काय केलंय. काय केलं. अगं ताई जरी काही बोलत नसली ना तरी मला सगळं कळतंय. तूच तिला काहीतरी बोलली असणार आहेस आणि म्हणूनच तिने जायचं कॅन्सल केलं असणार. नाही नाही मधू. वहिनीचा यात काही संबंध नाही. मी सईची शपथ घेऊन सांगते मला वहिनी काहीच बोलली नाही. जो काय निर्णय तो मी स्वतः घेतलेला. ऐकलं. ऐका ऐका बहीण काय सांगते ते. कानाचे दरवाजे मोठे करून ऐका. काही झालं की आपलं माझ्यावरच घसरायचं. ताई ताई असं का निर्णय घेतलास तू. अगं तिचं जाऊन सुखी नसतीस का झाली. मधू मला माझ्या सुखाची नाही माझ्या लेकीच्या सुखाची पर्वा आहे. आणि माझ्या लेकीच्या सुखासाठी काहीही करायला लागलं तरी माझी तयारी आहे. सई तिथे टिश्यू बॉक्स आहे. असं रडून काहीच होणार नाहीये. आपण आपल्याकडनं तर प्रयत्न केला ना.
पण आता आईची इच्छा नाहीये आपल्या घरी यायची, तर मग आपण काय करणार? नाही सर, आमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा ती काहीच म्हणाली नाही. हा मे बी नंतर त्यांचा विचार बदलला असेल, असं पण होऊ शकतं ना. मला नाही वाटत तसं. तिला नक्कीच कोणीतरी काहीतरी बोललं असणार आहे, ती फक्त आपल्याला सांगत नाहीये. आय डोंट थिंक सो. असं जर असतं ना तर त्यांनी आपल्या बरोबर शेअर केलं असतं. आपण किती समजवायचा प्रयत्न केला त्यांना, इतके कन्व्हिन्स केलं, पण त्या काहीच बोलल्या नाही. मला नाही वाटत असं काय असेल. तिला ना सगळ्या गोष्टी पोटात ठेवायची सवय. स्वतःपेक्षा ना जगाचीच काळजी खूप असते तिला. सई प्लीज शांत व्हा. तुमच्या मामांचं घर आपल्या घरापासून फार काही लांब नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आईला भेटायला जाऊ शकता, आणि अदरवाईज फोनवर तर बोलू शकता ना रोज. आणि या पलीकडे जर त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आपण सगळे आहोतच. आपण त्यांना काय हवं नको ते सगळं बघूयात. डोंट वरी. पण सर ती आपल्या सोबत आली असती तर काय बिघडलं असतं का? ती ना काहीतरी लपवतीये माझ्यापासून. आणि मला माहितीये ना, आपण गेल्यानंतर सुद्धा ना आता रडत बसली असणार आहे ती.